नमस्कार. मी अमोल अविनाश परब. मराठी विश्व संमेलनामध्ये कविकट्टा या उपक्रमामध्ये माझी कविता मी, ती आणि पाऊस तुमच्यासमोर सादर करत आहे. मी, ती आणि पाऊस. तुला नको येऊ म्हटलं तरी का पुन्हा येतोस? तिच्या माझ्या आभाळात का पुन्हा दाटतोस? पहिलं नव्हतं आपलं नातं असं, मलाही तू आवडायचास. हर एक कवितेत माझ्या अलगद हळूवार उतरायचास. पण आता तसं होत नाही. कारण काय? तुला माहीत आहे. मान्य की सगळी चूक तुझी नाही, त्यात माझाही थोडा हात आहे. मीच माझ्या कवितांमधून कधीतरी तिला भेटवलं होतं. कळेल तिला पाऊस माझ्या मनातला, म्हणून माझ्या जागी तुला वापरलं होतं. पण कसलं काय, माझी सगळी मेहनत फुकट गेली. माझा आभाळ कोरडं राखून ती मात्र तुझ्याच रंगात भिजून गेली. जेव्हा जेव्हा तू येतोस ती देहभान विसरून जाते. सोडून सारी रीतभात फक्त तुझ्याच सगळे चिंब होते. हल्ली तूही तिला आडवळणावर नेहमी माझ्या अगोदर गाठतोस आणि मुद्दाम मला खिजवण्यासाठी देखत माझ्या तिला वेढून टाकतोस. तुलाही माहिती आहे की आता तू असलास की ती स्वतःचीही राहत नाही. होऊन जाते फक्त तुझीच. मग माझ्याकडे माझं काहीच उरत नाही. कधी कधी मी विचार करतो, पण मला खरंच काही समजत नाही. अशी काय खास बात आहे जी आहे तुझ्यात पण माझ्यात नाही? तरीही तुझा जुना मित्र म्हणून सांगतोय. जास्त नाही, फक्त एक विनंती आहे. तुझ्यावर बऱ्याच जणी फिदा असतील, पण माझ्याकडे मात्र ती एकच आहे. हे बघ, तिला असं एकटं दुकटं माझ्या अप्रोक्ष भेटणं सोडून दे. फक्त तिच्यासाठीचा म्हणून झरू नकोस, काही तरी माझ्यासाठी पण सोडून दे. असेन जेव्हा मी तिच्यासोबत, तेव्हा जमल्यास तिला थोडं खुणावून जा. तुझ्यासारखाच आहे कुणीतरी आसपास, हळूच तिच्या कानात सांगून जा. करीन वर्षाव मीही तिच्यावर तुझ्यासारखाच अलवार प्रेम सरींचा. हळूहळू मग जाणवेल तिलाही की नाही मी ऋतू फक्त 4 महिन्याचा. करशील ना एवढं माझ्यासाठी? मला खात्री आहे आपल्या जुन्या मैत्रीला तू जागशील. यंदा बरसशील फक्त माझ्यासाठी. तिच्या सरी देखील माझ्याच उंजळीत टाकशील. हा ना? पण तू घाबरून जाऊ नकोस. मी तुझी मदत कधी विसरणार नाही. बदल्यात एक मात्र कर की यापुढे माझी कुठलीही कविता तुझ्याने तिच्याशिवाय कधी पूर्ण होणार नाही, कधीच पूर्ण होणार नाही. धन्यवाद.